भक्तांच्या कल्याणासाठी सर्पमित्र कपाटे बाबा यांचे ओम नमः शिवाय 11,000 जप पूर्ण। औंढा नागनाथ तालुक्यामधील गोळीगाव येथे नागेश्वराचे मंदिर आहे। महादेव कोकाटे बाबा हे महादेवाचे परम भक्त आहेत। नागेश्वर मंदिर गोळीगाव येथील महादेव कपाटे बाबा यांना पंचक्रोशीतील तसेच तालुका जिल्ह्यामध्ये त्यांचे सर्पमित्र म्हणून ओळख आहे। महादेव कपाटे बाबा यांनी आतापर्यंत हजारो सर्पांना जीवनदान दिले आहे। शेतामध्ये असो किंवा घरामध्ये असो, साप दिसताच भल्या भल्यांना साप पाहून घाम फुटतो। त्याच क्षणात आठवण येते ती म्हणजे कपाटे बाबा। मग तो साप कुठल्याही जातीचा विषारी असो अथवा अजगर असो, त्यास पकडून जंगलामध्ये नेऊन हजारो सापांना जीवनदान देणारे महादेव कपाटे बाबा म्हणून त्यांची ओळख लाखो भक्तांमध्ये आहे। कपाटे बाबा हे साधे भोळे मनमिळाऊ स्वभावाचे भक्तांसोबत नेहमीच पाहावयास मिळतात। सर्प पकडून जंगलामध्ये नेऊन सोडणे ही त्यांची निस्वार्थ सेवा आजपर्यंतच पाहावयास मिळते। नागेश्वर मंदिर गोळेगाव या ठिकाणी महाशिवरात्री श्रावण पंचमी निमित्ताने भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात। नागेश्वर मंदिर गोळेगाव या ठिकाणी दररोज भक्त दर्शनासाठी येतात। कपाटे बाबा यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना आजारावरती उपाय आणि उपचार हे नेहमीच सांगतात, तर त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना ते नेहमीच अंधश्रद्धेवरती प्रयोग पण दाखवतात। कपाटे बाबा यांनी भक्तांच्या कल्याणासाठी 11,000 ओम नमः शिवाय जप पूर्ण करून यापुढेही भक्तांच्या कल्याणासाठी 1.25 लाख ओम नमः शिवाय जप करणार असल्याची माहिती दिली। या निमित्ताने आज भक्तांसमोर प्रयोग दाखवला। त्या प्रयोगामध्ये एका ग्लासमध्ये पाणी टाकून त्यामध्ये लाल रंग मिसळला व परत उजाला लिक्विड टाकून निळा रंग होताच त्यामध्ये परत त्यांच्याकडील काही जडीबुटी टाकून परत पाणी म्हणून दाखवले। यामधून दारू, गुटखा किंवा अनेक व्यसनांमधून भक्तांनी निर्व्यसनी राहा असे भक्तांना सांगितले आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। श्री नागेश्वर मंदिर गोळेगाव, मी कपाटे बाबा त्याच्या कल्याणासाठी मी जप ओम नमः शिवाय 11,000 पूर्ण करणार आहे। हे पाणी आहे आणि या पाणीमध्ये आपण टाकायला समजायचं हे ब्लेड झाला, हे रक्त झालं समजा शरीरातलं, हे शरीरातलं रक्त आहे। आता रक्त येतं, आपण दारू पुडी तंबाखू जे खातो त्या प्रकारे आपलं समजा त्या प्रकारे आपलं समजा शरीर खराब होत आहे। तर ते कसं प्रकारे खराब होतं हे बघा, मी याच्यामध्ये उजाला टाकायचो, कपड्या टाकायचा, तर हे आपण याच्यामध्ये दोन तीन थेंब याच्यामध्ये उजाला टाकला तर हे पूर्ण पाणी निळं झालं। निळं झालं म्हणजे समजा आपल्या शरीरातलं खराब झालं आहे। तर आता हे पाणी जशाल तसं करून दाखवायचं। आता कोणी एखादा वैद्यवान करू शकत नाही, पण याच्यामध्ये याचे तत्व असतात आणि हे तत्व आपल्याकडे आहेत म्हणून आपण जे माणसं जे दारू पिणार त्याचं केमिकल उडविण्यासाठी आपल्याकडे तत्व आहे, पण हे तत्व आपण टाकून त्याची केमिकल पहिले उडवतो आणि मग त्याला दारू दमा त्याची दारू सुटत चलती। पण अशा मावल्या काही घेऊन येतात, काही आणत नाहीत, पण आपण इथे येणाऱ्या माणसाला मी नीट करून दाखवतो। बघा आता हे पाणी आपण आता जशाल तसं करून दाखवतो। तर माझ्याकडे दुसरी वली आहे, तर मी याच्यामध्ये काय करतो, फक्त याच्यामध्ये 2 थेंब टाकतो। बघा इकडे ही वली मी टाकली, ही वली याच्यामध्ये टाकली मी, आणि आता बघा हे पाणी आपलं जशाल तसं, हे बघा पाणी आपलं जशाल तसं झालं, हाताला लागलं नाही, काय नाही, पूर्ण जशाल तसं झालं।